एक मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या यादीमध्ये रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांसाठी खास महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कोणतीही माहिती चुकवू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। रक्कम कमी दिसते म्हणून काळजी नको, 2 लाखापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणारच असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। तसेच सरकारच्या कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र खात्यांची यादी प्रसिद्ध केली असून दुसरी यादी काही दिवसातच जाहीर होणार आहे। तर पहिल्या टप्प्यातील 16,96,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 3,33,000 शेतकऱ्यांचीच ई-केवायसी पूर्ण झाली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी केले आहे। शेतकरी कर्जमाफीतील पुढील यादी 10 ऑगस्टला जाहीर होणार असून पहिल्या यादीतील 17 लाख शेतकरी तर प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये। ई-केवायसी अभावी 69,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,05,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 35,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण तर 69,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्याचे आले समोर। कर्जमुक्ती योजना अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 1,07,505 शेतकरी पात्र ठरले असून 78,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणच नाही तसेच प्रक्रिया पूर्ण करण्याचे केले आवाहन तर लाभ देण्याची कार्यवाही सुरू। परभणी जिल्ह्यातील 79,855 शेतकऱ्यांना 582 कोटींची कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा समावेश दुसऱ्या यादीत करण्यात येणार आहे। कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून 1 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण। आधार प्रमाणीकरणात अलियानगर जिल्ह्यात राज्य प्रथम तर 1 लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये। वाशिम जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी 54,000वरती शेतकरी पात्र ठरले असून 35,829 जणांची ई-केवायसी झाली पूर्ण तर 65% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणही पूर्ण झाले आहे। 10 निकषांद्वारे 58,000वरती शिधापत्रिका ठरल्या संशयित। मिशन सुधार अभियानाला वेग आला असून तहसीलदाराकडून देण्यात आल्या संबंधितांना नोटिसा। आसाममध्ये पुरामुळे मृत्यूंची संख्या 75 वरती पोहोचली असून 622 गावे झाले प्रवाहित तर 3.5 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले असून 7 जिल्हे अजूनही पुराच्या विळख्यात। सोयाबीन बियाणे उगवलेच नाही, राज्यात 24,000 हेक्टरवरती फटका बसला असून कंपन्यांविरुद्ध 85 गुन्हे। कृषी मंत्र्यांची माहिती तर खतांची कमतरता नाही, 20 लाख टन साठा शिल्लक। कर्जमाफीसाठी पहिली यादी प्रसिद्ध तर ई-केवायसी साठी आता धावपळ। विजापुरातील 15,357, सोयगाव तालुक्यातील 5,886 तर बाजार सांगवीतील 1,135 शेतकरी ठरले पात्र। गोंदिया जिल्ह्यातील 18,830 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून 558 याद्या प्राप्त झाल्या तर 362 गावातील शेतकऱ्यांच्या याद्या शिल्लक। तसेच 18,830 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 11,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 जुलै रोजी कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाणार आहे। गॅससाठी भारताने शोधला नवीन पर्याय, खाडी देशावरील अवलंब कमी करणार तर अमेरिकेमधून होणारी आयात 25% पर्यंत वाढवण्याची तयारी असून भारत अमेरिका ऊर्जा सहकार्याला अधिक गती मिळण्याची शक्यता। पेपरफुटी केल्यास 10 वर्षे तुरुंगवास, प्रामाणिक विद्यार्थ्यांना कायद्यातून पूर्ण संरक्षण असून फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार खटला। शाळांच्या 50 मीटर परिसरात जंक फूड बंदी, महाराष्ट्रातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय तर अन्न व औषध प्रशासन नियमाची कठोर अंमलबजावणी करणार। तसेच राज्यातील 1 लाख शाळांमध्ये नवीन नियम लागू तर उल्लंघन केल्यास शाळा, कॅन्टीन, पुरवठादार आणि विक्रेत्यांवरती होणार कडक कारवाई। केळीचे दर घसरले, बळीराजा संकटामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हा अधिकाऱ्याकडे धाव तर नियंत्रणासाठी स्वतंत्र समितीची मागणी। केळीचे भाव जून मध्ये 3100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेला दर जुलै अखेरीस 1100 रुपयापर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित अक्षरशः कोलमडले आहे। अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर रिमझिम पावसाने रोगराई वाढली। मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी तर पिण्याच्या पाण्याचे संकट गळत असून सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली। दुसऱ्या दिवशीही भीमा नदीकाठच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती कायम असून उजनीत विसर्ग घटला तर भीमेतील विसर्गही कमी होणार असून बंधारे उघडे होण्याची शक्यता। कापसाचे पेरणी क्षेत्र 5.5% घटले असून सर्वाधिक घट उत्तर भारतामध्ये तर दक्षिण भारतात 17% पेरणीचे क्षेत्र वाढले। दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी यादींची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आस। अकोट तालुक्यातील परिसरात आंतरमशागतीचे कामे वेगात सुरू असून रिमझिमवरतीच खरीपाचे भिस्त तर दमदार पावसाची प्रतीक्षा। पेरणीची वेळ हुकली असून बुलढाणा जिल्ह्यात उडीद मुगांच्या पेरणी क्षेत्रात घट। मकर नक्षत्रात पावसाने हुलकाने दिल्याने जुलै अखेर उडीदाची 3,429 तर मुगाची 3,791 हेक्टरवरती पेरणी।
युरियाचा अतिवापर करू नका तर संतुलित खत व्यवस्थापन गरजेचे. कृषी विभागाचे आवाहन तर जमिनीची सुपीकता जपा. NCMC स्मार्ट कार्डासाठी आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली असून राज्यातील एसटी प्रवाशांचा शासनाच्या निर्णयामुळे दिलासा. जळगाव जिल्ह्यातील 6 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून अक्कलपाड्यात 80% जलसाठा. तर गेल्या आठवड्यातील पावसाने पाणी टंचाईचे सावट मिटले असून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटवण्यास मदत. कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत गोंधळ झाला असून शेतकऱ्यांकडून तत्कारी. शहादा विभागात पहिल्याच टप्प्यात 11 कोटींची कर्जमाफी तर आधार प्रमाणीकरणासाठी शुल्क वसुली. इकटपुरी सिन्नर तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा तर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यंत्रणेला दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना. गिरणा धरण सलग 3ऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर. मालेगावसह जळगाव जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटला असून धरणातून लवकरच होणार विसर्ग. येवला तालुक्यात जलस्रोत कोरडेच. 28 गावे 85 वाड्यांना टँकरचा आधार तर दमदार पावसाअभावी पाणी टंचाईची सावट तसेच भूजल पातळी देखील जैसे थे. राधानगरी धरण भरले असून स्वयंचलित दरवाजे उघडणार. भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तर पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर. 8 धरणांमधून विसर्ग सुरू असून नद्यांची पातळी वाढली. जुलैमध्ये अलमट्टी धरण 96% भरले असून पूरस्थितीची भीती वाढली. तसेच राज्यपालाच्या बैठकीतील 517 मीटरच्या मर्यादेला हडताळ तर पाणी पातळी 519 मीटरवर. 12 धरणे 100% भरले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 96% पाणीसाठा तर पावसाचा जोर वाढल्याने शेतीच्या कामाला आला वेग. 60 रुपयात पिकाला संरक्षण तरीही 56,000 हेक्टर पिकांनाच विमा कवच. जत तालुका अव्वल तर 1,12,000 शेतकऱ्यांचे अर्ज मिळाले असून 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी. गोदावरी नदीच्या पुरामुळे 2 कोल्हापुरी बंधारे वाहून गेले असून 17 गावांना अलर्ट तर अहिल्यानगरशी संपर्क तुटला असून 1 लाख क्युसेकचा विसर्ग. सततच्या रिमझिम पावसाने भाजीपाला पिकांचे नासाडी होत असून आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले तर ग्राहक चिंतेत. 1436 पाण्यात रस्त्यांची कामे रखडली असून 4 वर्षांमध्ये 792 रस्ते पूर्ण. रस्ते बांधकामात मनरेगा विभाग नापास झाले असून सोय गावात सर्वाधिक 80% कार्यपूर्ती. खरीप पिके जोमात मात्र निंदणीसाठी मजूर मिळेना. 5 तासासाठी 250 तर 7 तासासाठी 350 रुपयांची मजुरी. तसेच मागणी वाढल्याने मजुरीच्या दरात वाढ. कळमनुरी तालुक्यामध्ये 10,000 शेतकरी कर्जमाफीसाठी ठरले पात्र. 78,000वरून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी. जालना जिल्ह्यात 1,07,505 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून KYC करण्याचे केले आवाहन. बळीराजा सुकावला. पावसाच्या सरीमुळे सुकणाऱ्या पिकांना अखेर जीवनदान मिळाले असून लातूर जिल्ह्यात 5 लाख हेक्टरपैकी 4 लाख हेक्टरवरती पेरण्या पूर्ण. तसेच उर्वरित शेतकरी द्विधा मनस्थितीत. शेतकऱ्यांना युरिया नाही मग साठा गेला तरी कुठे. पावसाच्या पुनरागमनाने पिकांना जीवनदान तर खत मिळत नसल्याने संकट. विम्यापेक्षा धोका परवडला. भरपाईचा भरोसा गेला. खरीप हंगाम 2026-27 मध्ये जवळपास राज्यातील सर्व क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या असून नैसर्गिक संकटापासून संरक्षण देणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्ह्यात 24 तासात 20 मिमी पावसाची नोंद झाली असून पैनगंगा नदी इशारा पातळ्याखाली तर प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले. जमिनीच्या वादावरून स्वलोकाचा मार्ग. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 80 शेतकऱ्यांनी घेतला लाभ. मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात सवलत असून समाजातून शेतकऱ्यांचे वाद मिटवण्यास पुढाकार. शिरोंच्या मध्ये धोधो तर 15 गावांना पाण्याचा वेढा. इतर ठिकाणी रिमझिम बरसला असून मुसळधार पावसाची हुलकावणी तसेच शाळांना सुट्टी तर आषाढीच्या उत्सवामुळे बच्चे कंपनींना आनंदा द्वितीय. 4 लाख लाभार्थ्यांची KYC पेंडिंग असून आता KYC न केल्यास धान्य वितरण थांबणार. स्वलोका योजनेला अटीचे ग्रहण तर 1000 रुपयात दस्त तरीही शेतकरी वंचित. 12 वर्षाचा ताबाचा पुरावा वारसांची संमती तर तांत्रिक अडचणीमुळे अंमलबजावणी तडतडे. महावेदला जागेचा अडसर तर हवामान केंद्रे उभारणी रखडली. गाव पातळीवर अचूक हवामान माहितीचा प्रकल्प अडचणी तर शेतकऱ्यांना कृषी सल्ला व नुकसान भरपाईसाठी महत्वाचा डेटा मिळण्यावर प्रश्नचिन्ह. जुन्नर तालुक्यातील 3,000 शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र. शुद्ध दुधाला चांगला भाव. अनुदानावर गाई म्हशीही. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ तर गाय म्हशींसह 11 ते 35 लाखांचे प्रकल्प साहित्य. तसेच महिलांना 30 तर दिव्यांगांना 5% आरक्षण. दररोज ताजे बाजारभाव, शेतीविषयक अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.